जय हरी शेतकरी मित्रांनो, 2 तारखेला राज्य सरकारचा कर्जमाफीचा शासन निर्णय निघाला। आता तो सगळा तुमच्या लक्षात आलेला आहे। कर्जमाफी कशी मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे, कधीपर्यंत मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या। पण आता ही कर्जमाफी मिळवण्यासाठी आपल्याला सुद्धा काही गोष्टी करणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला माहिती आहे, आजकाल आपल्याला माहिती असल्याशिवाय आपल्याला हे गोष्टी करता येत नाहीत। आता तुम्हाला कोणाला सांगायचं नसणार, बरेच जण काय आहे भावकीत कळू देत नाहीत, आपण आपल्यात माहिती ठेवतात, दुसऱ्याला सांगित नाहीत। पण एक काम करायचं, आता ह्या कर्जमाफीसाठी आपल्याला काय करावं लागणार हे लक्षात घ्यायचं। कारण 6 जुलै रोजी याची आता जी पहिली यादी आहे, कर्जमाफीला पात्र कोणकोणते शेतकरी आहेत, ती 6 जुलैला येणार आहे। आता सहकार आयुक्त या कामासाठी कालच्या 3 तारखेपासून सुरुवात त्यांनी केलेली आहे। सगळ्या बँकांकडून माहिती मागवणं, यामध्ये कोणते पात्र शेतकरी होणार आहेत आणि 6 जुलैला त्याची पहिली यादी प्रसिद्ध होणार आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला आधार प्रमाणीकरण करायचं आहे। मात्र त्यासाठी काय करावं लागतं हे तुम्हाला माहीत पाहिजे। आता तुम्हाला भावकीला सांगायचं तर सांगा, नाही तर सांगू नका, मला काय घेणं नाही। पण बायकोच्या भावाला ध्यान करून सांगा, कारण धोंड्याचा महिना चालू आहे। जर त्याला फोन केला तर कमीत कमी त्यालासुद्धा तुमच्या धोंड्याचं ध्यान होईल, जर विसरला असता तर। कारण याच्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे। जर आपल्याकडे कर्ज आहे तर बऱ्याच शेतकऱ्याचं काय होतंय, त्या कर्ज खात्याला आधार लिंक नसते, असं असू शकतंय। आणि त्यासाठी आता राज्य सरकारनं 15 जूनपर्यंत जर आपलं कर्ज खात्याला आधार नंबर लिंक नसला तर 15 जूनपर्यंत आपल्याला करता येणार आहे। त्याच्यामुळं तुमचा आहे का नाही हे चेक करा, आणि नसला तर लवकरात लवकर करा। मात्र ही माहिती बायकोच्या भावाला सांगायला विसरू नका, म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।